सोलापूरसारखा अमरावतीतही निर्णय व्हावा असं सिद्धार्थ वानखेडे यांनी म्हटलंय। नवनीत राणांच्या उमेदवारीला अनुसूचित जातीकडून विरोध झालाय। उपमुख्यमंत्री फडणवीस बावनकुळेंकडे या संदर्भात मागणी करण्यात आली। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला महायुतीतील घटक पक्षाचे नेते विरोध करत असताना आता थेट भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाने देखील विरोध केलाय। काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत अमरावती जिल्हा भाजपने साकडं घालत राणांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी केली। तर राणा दाम्पत्य सन्मानाची वागणूक देत नाही तर भाजपमध्ये प्रामाणिक काम करणाऱ्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी अनुसूचित जमाती भाजपचे महाराष्ट्र सचिव सिद्धार्थ वानखेडे यांनी केली। जात प्रमाणपत्राबद्दल जे वारंवार तारखा पुढे जातात त्यांच्यासोबत ते सुद्धा विचारणा केला गेली की ज्या लोकांची इथे ओरिजिनल प्रमाणपत्र आहेत अशी माणसं या ठिकाणी आहेत। आपण बघितलं असेल की सोलापूरचे माननीय सिद्धेश्वर महाराजांचं जे जात पडताळणीच्या प्रश्नामुळे त्यांची सुद्धा उमेदवारी कॅन्सल झाली। अशाच प्रकारचा निर्णय अमरावतीत सुद्धा व्हावा आणि ते होण्याचे चान्सेस आहेत। अशा प्रकारचंच मागणी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या वतीने केली की सगळ्या अमरावतीमध्ये अशा अशा प्रकारची मागणी आहे आणि म्हणून सगळे हे डेलिगेशन काल भारतीय जनता पक्षाच्या अमरावती जिल्ह्याच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आमच्या वरिष्ठ नेत्यांना राज्य पातळीवर कळवलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।